हेलो सुपर लर्नर, आजच्या इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉइस. ओके, व्हॉइस. तर आपण गेल्या काही दिवसांपासून आपल्या YouTube चॅनलवर ग्रामरच्या रिलेटेड 10th क्लास आणि 12th क्लास साठी काही टॉपिक शिकवत आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण टेन्सेस कंप्लीट केलेला आहे, मॉडेल ऑक्झिलरीज कंप्लीट केलेला आहे विथ PYQs प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर, जे की बोर्डामध्ये जे क्वेश्चन त्या टॉपिकच्या रिलेटेड विचारले होते ते आपण सॉल्व्ह केलेले आहे. इथून पुढचे लेक्चर आपले व्हाईट बोर्डवर कंडक्ट केले जातील, ज्यामध्ये माझा फेस आणि मी तुम्हाला सर्वांना माहित आहे, जसं की माझं नाव शुभम राऊत आणि आपल्या YouTube चॅनलवर अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, भूगोल, जिओग्राफी, 10th क्लास प्लस 12th क्लास अँड इंग्लिश टेक्स्ट बुक प्लस ग्रामर हे कव्हर होणार आहे. तर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत किंवा आपल्या फ्रेंड सोबत काय करा, त्याला शेअर करा आणि जास्तीत जास्त आपला प्रतिसाद द्या. तर सुरुवात करूया आपण व्हॉइसला मराठीमध्ये म्हणतात, व्हॉइसला काय म्हणतात मराठीमध्ये? प्रयोग. ओके, मराठीत म्हणतात त्याला प्रयोग. व्हॉइसला मराठीत म्हणतात प्रयोग. तर मराठीमध्ये प्रयोगाचे किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात. जसे की तुम्हाला माहित आहे प्रयोगाचे 3 प्रकार असतात. एक असतो कर्तरी प्रयोग. ओके, कर्त्याला महत्व. कर्मणी प्रयोग, कर्माला महत्व. आणि भावे प्रयोग, दोघांनाही महत्व नाही. अशाच प्रकारे आपल्या इंग्लिश मध्ये सुद्धा व्हॉइसचे 2 प्रकार असतात. किती असतात? 2. 3 नसतात, पण आपल्याकडे 2च असतात. मेनली किती हे असतात त्याचे प्रकार? 2 प्रकार असतात. ओके, एक असतो ऍक्टिव्ह व्हॉइस. काय असतो? ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइस एक असतो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉइस. दुसरा काय असतो? पॅसिव्ह व्हॉइस. तर आपल्या इंग्लिश लँग्वेज मध्ये व्हॉइसचे 2 प्रकार असतात. फर्स्ट वन इज ऍक्टिव्ह व्हॉइस, सेकंड वन इज अ पॅसिव्ह व्हॉइस. देयर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइस. फर्स्ट वन इज अ ऍक्टिव्ह अँड सेकंड वन पॅसिव्ह. तर आता आपण सहज दैनंदिन जीवनामध्ये व्हॉइसचे सेंटेन्स बोलत असतो, जसं की हे काम मीने केले. ओके, हे काम मीने केले किंवा हे काम माझ्या आईकडून माझ्याद्वारे करून घेतले. म्हणजे मी केले यामध्ये काय महत्वाचं आहे? मी महत्वाचा आहे, म्हणजे सब्जेक्ट महत्वाचा आहे. तर त्यामध्ये काम महत्वाचं आहे, नंतर मी येतो. काय तो? हे काम माझ्याद्वारे केले गेले. म्हणजे सुरुवातीला काम महत्वाचं आहे, नंतर मी महत्वाचा आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण मी महत्वाचा ठेवला. हे काम मीने केले नाही म्हटलं, आपण काय म्हटलं? मी हे काम केले. ओके, मी हे काम केले म्हणजे मी महत्वाचा होतो पहिल्या सेंटेन्स मध्ये. सेकंड सेंटेन्स मध्ये हे काम माझ्याद्वारे केले गेले. याच्यामध्ये काय? काम महत्वाचा आहे, मी महत्वाचा नाही. तर अशाच इंग्लिश मध्ये सुद्धा आपण अनेक सेंटेन्स बोलत असतो, जसं की आय राईट अ लेटर. मी पत्र लिहिले. आय राईट अ लेटर. ओके, आय राईट अ लेटर. नंतर काय करू शकतो आपण? अ लेटर रिटर्न. अ लेटर रिटर्न बाय मी. ओके, अ लेटर रिटर्न बाय मी. ओके, अ लेटर इज रिटन बाय मी. म्हणजेच काय? आपण त्यामध्ये उलट करतो. पहिले ऑब्जेक्टला महत्व देतो आणि ऍक्टिव्ह मध्ये आपण सब्जेक्टला महत्व देतो. आपण ऍक्टिव्हचं सेंटेन्स बोलताना काय म्हणू? आय राईट अ लेटर. ओके, आय राईट लेटर किंवा आय रोट लेटर. मी पत्र लिहिले. आय रोट लेटर. आय रोट लेटर, मी पत्र लिहिले. अ लेटर वॉज आपण आता ऑब्जेक्ट घेता. अ लेटर वॉज रिटन बाय मी, म्हणजे हे पत्र माझ्याकडून लिहिल्या गेले. अ लेटर वॉज रिटन बाय मी, माझ्याद्वारे लिहिले गेले. याच्यामध्ये आपण पॅसिव्ह सेंटेन्स बोलतो. जसं की आपण आता बघू शकतो, फेब्रुवारी महिना गेला, त्यामध्ये अनेक लोक काय म्हणतात? मी हिंदीतूनच घेईन किंवा मराठीतून घेतो. इथं त्याला आपण मग शिकूच. माझ्या फादर डे, फ्रेंडशिप डे ला म्हणत नाही की आपण, की माझ्या फ्रेंड्सने हे गिफ्ट दिले. ओके, माझ्या फ्रेंड्सने हे गिफ्ट दिले. किंवा मी मराठीतून लिहितो, ज्यामुळे तुम्हाला समजायला सोपी होईल. ओके, तसंही तुम्हाला आता या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये हे पण लेटर ओळखीचेच असेल, त्यामध्ये नो इश्यू अबाउट इट. माझ्या मित्राने हे गिफ्ट दिले. पहिलं सेंटेन्स लिहिलं आपण, माझ्या मित्राने हे गिफ्ट दिले. ओके, इंग्लिश मध्ये काय होईल? माय फ्रेंड्स
माय फ्रेंड्स गिव्ह मी अ गिफ्ट. ओके, तर माझ्या मित्राने हे गिफ्ट दिले. माय फ्रेंड्स गिव्ह मी अ गिफ्ट. ओके, माय फ्रेंड्स गिव्ह मी अ गिफ्ट. ओके, तर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपण करू, याचा ऑब्जेक्ट पहिले घेऊ की हे गिफ्ट माझ्या मित्राद्वारे दिले गेले. दुसरं सेंटेन्स काय घेतलं आपण की पहिल्या सेंटेन्स आहे की माझ्या मित्राने हे गिफ्ट दिले, माझ्या मित्राने हे गिफ्ट दिले. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये लिहिलं आपण की हे गिफ्ट, कोणतं गिफ्ट, हे गिफ्ट माझ्या मित्राद्वारे दिले गेले, माझ्या मित्राद्वारे दिले गेले. इथं काय लिहिलं मग बघा, अ गिफ्ट इज गिवन टू मी बाय माय फ्रेंड. ओके, तर अ गिफ्ट इज गिव्हन टू मी बाय माय फ्रेंड्स. म्हणजे हे गिफ्ट माझ्या मित्रांद्वारे दिले गेले, हे गिफ्ट माझ्या मित्रांद्वारे दिले गेले. आता समजूया दोन्ही सेंटेन्सचा फरक काय. तर पहिल्या सेंटेन्स मध्ये आहे की माझ्या मित्राद्वारे किंवा सॉरी माझ्या मित्राने हे गिफ्ट दिले, हे गिफ्ट माझ्या मित्राने दिले, हे गिफ्ट माझ्या मित्राने दिले. आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय लिहिलंय आपण की हे गिफ्ट माझ्या मित्राद्वारे दिले गेले. दोन्हीचा सेन्स काय की हे जे गिफ्ट आहे ते माझ्या मित्राने दिलं. इथं पण आपण तेच म्हटलं की माझ्या मित्राने हे गिफ्ट दिलं, हे सरळ वाक्य बोललो आपण की माझ्या मित्राने हे गिफ्ट दिलं. इथं काय म्हणलं आपण, हे गिफ्ट माझ्या मित्राद्वारे दिले गेले, हे गिफ्ट माझ्या मित्राद्वारे दिले गेले. पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण काय बघितलं की माझा मित्र महत्वाचा आहे, हे गिफ्ट महत्वाचं नाही, माझा मित्र महत्वाचा आहे, माझा काय मित्र महत्वाचा आहे. म्हणून मी सुरुवातीला मित्र घेतलं, गिफ्ट मला महत्वाचं नाही, त्याने दिलेलं गिफ्ट महत्वाचं नाही, माझा मित्र महत्वाचा आहे. त्यामुळे आपण पहिले सुरुवातीला मित्र घेतलं, नंतर गिफ्ट घेतलं, कारण गिफ्ट आपल्याला तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे, गिफ्ट काय सेकंडरी आहे. त्यामुळे आपण त्याला नेक्स्ट घेतलं, आपण पहिले मित्राला महत्व दिलं. ओके, तर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपण मित्राचंच काही लेणं देणं नाही, मित्राचं काही लेणं देणं नाही, आपल्याला तर त्याच्याकडून आलेलं गिफ्ट महत्वाचं आहे. काय गिफ्ट महत्वाचं आहे, म्हणून पहिले आपण गिफ्ट घेतलं आणि सेकंडला काय घेतलं आपण, मित्र घेतला. काय घेतला, मित्र घेतला. ओके, तर पहिल्या सेंटेन्स मध्ये समजलं असेल तुम्हाला की याच्यात मित्र महत्वाचा आहे, याच्यात काय मित्र महत्वाचा आहे, याच्यात काय महत्वाचं आहे, त्याचं गिफ्ट महत्वाचं आहे. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये गिफ्ट महत्वाचं आहे. जेव्हाही आपल्याला वाक्याचा सब्जेक्ट, ओके, हे वाक्याचा कर्ता झाला, माय फ्रेंड्स काय झाला, वाक्याचा सब्जेक्ट झाला. ओके, सब्जेक्ट. तर जेव्हाही वाक्याचा सब्जेक्ट महत्वाचा असतो, आयएमपी असतो, इम्पॉर्टन्स असतो, जेव्हाही वाक्यामध्ये सब्जेक्ट महत्वाचा असतो, म्हणजे माझा मित्र किंवा माय फ्रेंड्स हा जो कर्ता आहे, हा कर्ता महत्वाचा असतो, ते वाक्य असतो ऍक्टिव्हचं. काय असतो, ऍक्टिव्हचं. जे ही वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट राहील, काय राहील, सब्जेक्ट राहील, ज्यामध्ये नाऊन असू शकतो, म्हणजे माय फ्रेंड्स हे नाऊन झालं, किंवा प्रोनाउन्स जसं की आय, वी, यू, दे असे प्रोनाउन्स राहू शकतो, ते झाला आपला वाक्याचा कर्ता. ज्याही वाक्यामध्ये नोट करा, ज्याही वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट हा महत्वपूर्ण असतो, इम्पॉर्टंट असतो, ते वाक्य असतो नेहमी ऍक्टिव्ह व्हॉइसचं. कोण्या व्हॉइसचं असतो, ऍक्टिव्ह व्हॉइसचं. आणि ज्याही वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता महत्वाचा नसून, काय नसून, तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जो फॉर्म्युला असतो, ऍक्टिव्ह व्हॉइसचा काय फॉर्म्युला असतो की सब्जेक्ट, ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब, ओके, प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, हे झाला ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. तर पॅसिव्ह व्हॉइसचा जो फॉर्म्युला असतो त्यामध्ये आपण काय करतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो. सुरुवातीला काय घेतो आपण, ऑब्जेक्ट घेतो. ओके, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब, ते पण तिसऱ्या फॉर्म मधलंच घेतो आपण कधी पण, नंतर बाय, नंतर सब्जेक्ट घेतो. अशा प्रकारे राहतो. हे झाला पॅसिव्हचा फॉर्म्युला, हे झाला ऍक्टिव्हचा. अशा प्रकारचा नॉर्मल फॉर्म्युला येतो, परंतु प्रत्येक टेन्स मध्ये त्याचा वेगवेगळा फॉर्म्युला बनत जाणार आहे. परंतु आपण नॉर्मल किंवा जनरल फॉर्म्युला जर बघितला, सर्वांसाठी सेम फॉर्म्युला जर असतो, तो असतो हा वाला, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आणि ऍक्टिव्हचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सुरुवातीला करूया आपण, पहिला टेन्स घेऊया
सिंपल प्रेझेंट. कोणचा? सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय होतो तो बघून घेऊया. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो ऍक्टिव्हचा फॉर्म्युला आहे, तर आपला तो टेन्सेसचा जो फॉर्म्युला होता, टेन्सेसचा फॉर्म्युला काय होता की सब्जेक्ट प्लस V1 किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. ओके, हे झाला आपला साधा फॉर्म्युला टेन्सेसचा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा हे झाला फॉर्म्युला. तर यामध्ये सब्जेक्ट पहिले आहे, सब्जेक्टला महत्व आहे, V1 किंवा S किंवा ES अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट. हे झाला आपला ऍक्टिव्हचा फॉर्म्युला. काय झाला? ऍक्टिव्हचा फॉर्म्युला. कोणचा? ऍक्टिव्हचा फॉर्म्युला, ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि दुसरा फॉर्म्युला जो आहे तो येतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया. यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते घ्यायचे? ऑब्जेक्ट झाल्यावर एम, आय असेल तर एम, इज कोणासाठी? जे सिंग्युलर आहे, जसं की ही, शी, आणि इट साठी इज. नंतर आर, ज्यामध्ये प्लुरल दे, यू, आणि वी साठी. इथं जर सब्जेक्ट जर ऑब्जेक्टनुसार ओके, ऑब्जेक्ट जर मी असेल आणि इकडे येऊन आय होत असेल तर ते आय साठी एम घेऊ. सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल, एकच सिंग्युलर असेल, अ पेन असेल तर इज घेऊ, आणि पेन्स असेल, बुक्स असेल, ज्याला प्लुरल म्हणतात, तर त्यासाठी आर घेऊ. ओके, प्लुरल साठी आर घेऊ. नंतर हेल्पिंग वर्ब झाल्यावर मेन वर्ब कोणतं घेऊ? नेहमीही मेन वर्ब राहतो तिसरं रूप, ज्याला ईडी लागू शकतो किंवा कम्प्लिटली वेगळं राहू शकतो. ज्याला रेग्युलर असेल तर ईडी लागेल, इरेग्युलर असेल तर वेगळं राहू शकतो. ओके, नंतर राहील आपला बाय. बाय कायच्यासाठी? कारण मराठीचं जेव्हा वाक्य बघितलं त्यावेळेस आलता शब्द द्वारा. ओके, हे गिफ्ट माझ्या मित्राद्वारा दिले गेला आहे, म्हणजे द्वारासाठी पण बाय घेऊ शकतो. आणि नंतर जो येतो तो येतो वाक्याचा सब्जेक्ट आखरीला. हे झाला आपला पॅसिव्ह. हे झाला आपला पॅसिव्हचा फॉर्म्युला. ओके, पॅसिव्ह लिहून घ्या फॉर्म्युले दोन्ही पण. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 S किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. हे झाला आपला टेन्सेसचाच फॉर्म्युला आहे. ह्या काय? टेन्सेसचा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. काय? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. जो टेन्सेसचाच फॉर्म्युला आहे तो आहे ऍक्टिव्हचा फॉर्म्युला, ज्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला आहे. तर त्याचा जेव्हा आपण पॅसिव्ह करतो त्यावेळेस सब्जेक्ट जो ऑब्जेक्ट असतो त्या वाक्याचा सुरुवातीला घेतो. नंतर जो ऑब्जेक्ट राहतो त्याच्यानुसार सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तर इज घेतो, आणि इथं जर आय आला तर आय एम घेतो, आणि जर प्लुरल असेल तर आर घेतो हेल्पिंग वर्ब. ओके, नंतर V1 ला आपण काय करतो? V3 मध्ये मोडतो. काय करतो? V3 करतो. नंतर बाय लावतो, द्वारासाठी बाय हा प्रेपोजिशन वापरतो, आणि सब्जेक्ट लास्ट घेतो. सब्जेक्ट काय घेतो आपण? लास्टला घेतो. हे झाला आपला फॉर्म्युला. आता एक एक्झाम्पल घेऊया आणि त्यानुसार एक्झाम्पल सोडवूया. ओके, त्यानुसार आपण एक्झाम्पल सोडवूया. तर सुरू करा. एक्झाम्पल देतो मी. ओके, घ्या. फ्रेंडशिप requires special नरेशनिंग. ओके, नरेशनिंग, ज्यामध्ये वाक्य बघा कशा जायचं ओळखूया. सुरुवातीला ओळखायचं वाक्य पॅसिव्ह दिला आहे की ऍक्टिव्ह दिला आहे. कधी कधी पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायला सांगतो, म्हणजे उलट करायला सांगतो. पॅसिव्हचं ऍक्टिव्ह, आणि कधी कधी ऍक्टिव्हचं राहतो तर पॅसिव्हचं करायला सांगतो. म्हणजे दोन्ही अलटा फेलटा करायचं असतो. आपल्यापाशी फॉर्म्युला आहेच तयार. ओके, तर सुरुवातीला काय? फ्रेंडशिप काय? सब्जेक्ट आहे. ओके, सब्जेक्ट. नंतर येतो रिक्वायर्स. वाक्यामध्ये बाय दिसताय का? बाय असेल तर पॅसिव्ह आहे, बाय हाय नाही म्हणजे पॅसिव्ह नाही. रिक्वायर्स काय? V1 आहे. V1 म्हणजेच काय होतो? हाय याचा वाला सब्जेक्ट प्लस V1 प्लस हे झाला ऑब्जेक्ट. म्हणजे फॉर्म्युला लागला आपला ऍक्टिव्हचा. म्हणजे वाक्य काय? ऍक्टिव्ह आहे. त्याला काय करायचं? आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. हे इथं लिहून घ्यायचं, पॅसिव्ह करायचं आहे. पॅसिव्ह करण्यासाठी सुरुवातीला काय करतो आपण? वाक्याचा जो ऑब्जेक्ट आहे कोणचा आहे? ऑब्जेक्ट. जिथून वर्ब संपलं, जिथून क्रियापद संपलं त्याच्या पुढचा सगळा राहतो तो राहतो ऑब्जेक्ट. काय राहतो? ऑब्जेक्ट राहतो. जिथून वर्ब संपलं त्याच्या पुढचा जो हे राहील
सेंटेन्स मधला भाग त्याला आपण काय म्हणायचं, ऑब्जेक्ट म्हणायचं. तर ऑब्जेक्टला सुरुवातीला घेऊ, काय घेऊ, ऑब्जेक्टला सुरुवातीला स्पेशल नरेशन. ओके, नरेशनिंग. ओके, स्पेशल नरेशनिंग एक वचनच आहे म्हणून काय घेऊ आपण, हेल्पिंग वर्ब कोणता घेऊ, इज घेऊ, कारण सिंग्युलर आहे, एक वचन आहे. एक वचनासाठी आपण काय घेतो, एक वचनासाठी आपण घेतो इज हेल्पिंग वर्ब घेतलं. नंतर काय घ्यायचं आपल्याला, V3 करायचं. रिक्वायर्डचं काय घेऊन, रिक्वायर्ड. ओके, रिक्वायर्ड, RED, रिक्वायर्ड, हे झालं V3. रिक्वायर्डचं V3 काय झालं, रिक्वायर्ड. ओके, V3. नंतर घेऊ आपण बाय. नंतर काय घेऊ, बाय नंतर वाक्याचा सब्जेक्ट आखरीला घ्यायचा असतो म्हणजे फ्रेंडशिप. ओके, हे झालं आपलं पॅसिव्हचं सेंटेन्स. कळालं असेल आय होप की आपण सुरुवातीला काय केलं आहे, सुरुवातीला काय घेतलं, वाक्याचा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट जे आहे ते काय घेतलं, फॉर्म्युल्यानुसार आपण पुढे घेतलं. काय घेतलं, पुढे घेतलं. हे झालं आपला ऑब्जेक्ट नरेशनिंग पर्यंत. स्पेशल नरेशनिंग आपण पुढे घेतलं, ऑब्जेक्ट पुढे घेतलं. नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचा होता फॉर्म्युल्यात. जर ऑब्जेक्ट जर आपला सिंग्युलर असेल तर काय घेऊ आपण, इज घेऊ. जर ऑब्जेक्ट प्लुरल असतं, अनेक वचन असतं, तर आपण काय घेतलं असतं, आर घेतलं असतं. ओके, आर घेतलं असतं. आणि इथं जर आय आला असतं तर आपण एम घेतलं असतं. पण आपला सिंग्युलर ऑब्जेक्ट आहे, सिंग्युलर ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण काय घेतलं, इज हेल्पिंग वर्ब घेतलं. काय घेतलं, हेल्पिंग वर्ब घेतलं. नंतर V3 पाहिजे होता. ऑब्जेक्ट जेव्हा आपला ऍक्टिव्हचा सेंटेन्स राहतो, ऍक्टिव्हचा असतो, हे ऍक्टिव्हचा आहे, आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह करायचं आहे. तर ऍक्टिव्हचा सेंटेन्स असतो, त्या ऍक्टिव्हच्या सेंटेन्स मध्ये V1 असतो, ज्याला यस किंवा ES पण लागू शकतो. त्याला V3 करायचा आहे. याला रिक्वायर्डला ED लागून V3 होतं म्हणून आपण काय केलं, V3 केलं, रिक्वायर्ड केलं. नंतर आपण बाय घेतला. बाय कशासाठी, द्वारा दर्शनासाठी. बाय आणि फ्रेंडशिप. ओके, फ्रेंडशिप इथं सांगितलंय की फ्रेंडशिप requires special नरेशनिंग आणि स्पेशल नरेशनिंग इज रिक्वायर्ड बाय फ्रेंडशिप. ओके, रिक्वायर्ड बाय फ्रेंडशिप. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल कळालं असेल. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण पुढच्या काही एक्झाम्पलकडे वळूया. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण हे ओव्हरव्ह्यू आणि सिंपल प्रेझेंट टेन्स घेऊया. पुढल्या लेक्चरमध्ये प्रेझेंट टेन्सचे उरलेले 2, ज्याला आपण लक्षात ठेवा हे आणखी की 4 टेन्स मध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होत नाही. जरी तुम्हाला एक्झाम मध्ये ते 4 टेन्स मधून आलं वाक्य तर त्याचं काहीच होत नाही, ते एक्झाम बोर्डची गलती म्हणायची. ओके, कधी कधी होतं एक्झाम बोर्डची गलती. तर पहिले बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा होत नाही. दुसरा असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा होत नाही, पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा होत नाही. फ्युचर परफेक्टचा होत नाही आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा होत नाही. म्हणजे 4 टेन्सेसचा होत नाही, उरलेले 8 टेन्सेसचे होणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण 1 बघणार आहोत आणि उरलेले जे काही 7 राहील ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आणि थर्ड पार्ट मध्ये याचे 10वी + 12वीचे PYQ सॉल्व्ह करणार आहोत. आता काही एक्झाम्पल बघूया आपण. फॉर्म्युले मी मिटून टाकतो जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल लिहायला सोपं जाईल. ओके, बघू शकता. आता तुम्हाला इथे एक अजून वाक्य दिलेलं आहे, सेकंड वाक्य की अवर लव गिव्स. ओके, गिव्स अस स्ट्रेंथ. वाक्याचा अर्थ जो आहे तो कळायला पाहिजे आपल्याला की स्ट्रेंथ. ओके, प्रेम जे आहे आपल्याला काय देतो, शक्ती देतो, स्ट्रेंथ देतो. ओके, स्ट्रेंथ देतो. तर याचा अर्थ हे आहे. मग इथं बघायचं गिव्ज म्हणजे काय झाला, V1 झाला. बाय तर दिसत नाही म्हणजे काय, वाक्य कशाचं आहे, ऍक्टिव्हचं आहे. काय ऍक्टिव्हचं आहे. करायचं कशामध्ये आहे, पॅसिव्ह करायचं आहे. काय करायचं आहे, पॅसिव्ह करायचं, कारण ऍक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह मध्ये होतं आणि पॅसिव्हचं वाक्य ऍक्टिव्ह मध्ये होतं. तर वाक्य दिलेलं ऍक्टिव्हचं आहे, कारण इथं V1 दिसलं, बाय दिसला नाही म्हणजे ऍक्टिव्हचं वाक्य आहे. ओके, हे स्ट्रेंथ झालं ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट आणि हे झालं आपला सब्जेक्ट. तर आता करूया फॉर्म्युल्यानुसार. सुरुवातीला काय घ्यायला लागते, ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट काय, स्ट्रेंथ. ओके, स्ट्रेंथ. ओके, स्ट्रेंथ सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे, एकच वचन दिसतंय म्हणून त्याचं काय घेऊ आपण, इथं इज घेऊया. काय घेऊ, इज. ओके, स्ट्रेंथ इज. गिव्हचं थर्ड फॉर्म होतो गिवन. ओके, गिव्ह
गिवन, ओके, गिव, गेव, गिवन, गिवन थर्ड फॉर्म झालं. आणि असले करायचं टू अस, आपल्याला देतो ना अस, आम्हाला, आपल्याला देतो म्हणजे टू अस. कोण देतो? सब्जेक्ट घ्यायचं, नंतर बाय, नंतर अवर लव्स. ओके, अवर लव्स, अवर लव, अवर लव. ओके, कळालं की स्ट्रेंथ ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला, वाक्याचा ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतला, नंतर हेल्पिंग वर्ब इज घेतलं, कारण ऑब्जेक्ट काय सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे म्हणून इज घेतला आपण हेल्पिंग वर्ब. नंतर V3 घेतलं, गिवन V3 वय, नंतर टू अस करायचं. अस जर वाक्य इथं कोणताही जर सब्जेक्ट आला किंवा इथं कोणताही जर नाऊन आला किंवा कोणताही प्रोनाऊन आलं, प्रोनाउन्स येतो मोस्टली, तर प्रोनाउन साठी आपण टू अस करायचं इथं करताना. ओके, आणि प्रोनाउन हे अस प्रोनाउन आहे, वीचं अस होत असतं. बाय, बाय म्हणजे द्वारा, कोण देतो? लवच्या द्वारा. ओके, स्ट्रेंथ इज गिवन टू अस, आपल्याला स्ट्रेंथ देतो, शक्ती देतो बाय अवर लव्स, लवच्या द्वारा, प्रेमाच्या द्वारा आपल्याला शक्ती दिल्या जाते. आणि इथं काय म्हटलंय की अवर लव्स गिव्स अस ट्रू स्ट्रेंथ, आपल्याला प्रेम आपल्याला शक्ती देते. ओके, कळालं असेल आय होप. सेकंड सेंटेन्स सुद्धा आणि काही सेंटेन्स मी तुम्हाला आपल्या या कमेंट बॉक्समध्ये किंवा जो माझा डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यामध्ये मी तुम्हाला 4 ते 5 एक्झाम्पल टाकेल, ते तुम्ही सॉल्व करून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मिळाला असेल, नाही मिळाला तरी नो वरी अबाउट इट. 83 08 93 27 25 यावर मला काय करा ते पाठवा, जेणेकरून मी तुमच्या चुका गलत्या त्यात सुधारेल आणि काही तुम्हाला जर त्यामध्ये सुधारणा करायची असेल ते तरी सुचवेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि माझे व्हिडिओ, माझं कंटेंट जर चांगलं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या